विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये सध्या स्पर्धा आहे आणि अनेक इच्छुक त्यासाठी लॉबिंगही करतात। पण पुण्यामधल्या भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे। ते 3 वेळा निवडून आलेले आहेत। पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती, पण संग्राम थोपटे यांचं नाव सध्या आघाडीवर दिसते। दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या जागेसाठी काँग्रेसच्या कोणत्याही मंत्र्याच्या नावाची चर्चा नसल्याचंही समजते। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सध्या चर्चा आहेत राजकीय क्षेत्रामध्ये? विधानसभेचं अधिवेशन 5 आणि 6 जुलै असं 2 दिवसांचंच होतंय। सुरुवातीला अशी चर्चा होती की या 2 दिवसांच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष निवडला जाईल का, कारण अगदी कमी कालावधी आहे। मात्र गेल्या 2-3 दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत त्या अत्यंत वेगानं घडत आहेत। काँग्रेसचा सुद्धा हट्ट आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीमध्ये आलेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवड याच अधिवेशनामध्ये होऊ शकते असे संकेत मिळत आहेत। आणि संग्राम थोपटे यांचं नाव या संपूर्ण शर्यतीमध्ये सध्या आघाडीवरती आहे। जेव्हा नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हापासून संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्याला 2-3 कारणं आहेत। एकतर काँग्रेसचे जे मंत्री सुरुवातीला निवडले गेलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये, त्याच मंत्रिपदाच्या निवडीमध्ये संग्राम थोपटे यांच्या नावाची खूप जोरदार चर्चा होती। मात्र ऐनवेळी त्यांचं नाव जे आहे ते मागे पडलं आणि पश्चिम महाराष्ट्राला जे पुरेसे प्रतिनिधित्व या मंत्रिमंडळामध्ये मिळायला पाहिजे होतं ते सुद्धा मिळालेलं नव्हतं, कारण केवळ 2 राज्यमंत्री आहेत काँग्रेसचे, सतेज पाटील आणि विश्वजित कदम। कॅबिनेट मंत्रीसुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा कोणी नाही आहे आणि त्या अर्थानं हे पद जे आहे ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राकडे यावं, पश्चिम महाराष्ट्राकडेच राहावं अशी एक काँग्रेसमधली धारणा आहे। आणि त्या अनुषंगानं संग्राम थोपटे जे 3 वेळा आमदार झालेले आहेत आणि ही त्यांची 4थी टर्म आहे, तर त्यांचं नाव जे आहे ते आघाडीवरती आहे। यासोबतच एक हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा खूप सुरू होत्या की जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांपैकी कुणाला तरी विधानसभा अध्यक्ष केलं जाऊ शकतं। मग नाना पटोले यांच्या मंत्रिपदाची सुद्धा चर्चा सुरू होते, पण जी माहिती आपल्याला अधिकृत सूत्रांकडून कळालेली आहे अशा पद्धतीचा कुठलाही बदल काँग्रेस करणार नाहीये। नाना पटोले यांच्या मंत्रिपदाची तुर्तास कुठलीही शक्यता नाहीये, ना एखाद्या मंत्र्याच्या नावाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे जो छोटासा फेरबदल अपेक्षित किंवा चर्चेमध्ये होता तो देखील होणार नाहीये आणि संग्राम थोपटे यांच्याच नावाची सध्या चर्चा जी आहे ती जास्त वेगानं होताना दिसते।
विधानसभेचं अधिवेशन 5 आणि 6 जुलै असं 2 दिवसांचंच होतं आहे. सुरुवातीला अशी चर्चा होती की या 2 दिवसांच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष निवडला जाईल का, कारण अगदी कमी कालावधी आहे. मात्र गेल्या 2-3 दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत त्या अत्यंत वेगानं घडत आहेत. काँग्रेसचा सुद्धा हट्ट आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीमध्ये आलेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवड याच अधिवेशनामध्ये होऊ शकते असे संकेत मिळत आहेत. आणि संग्राम थोपटे यांचं नाव या संपूर्ण शर्यतीमध्ये सध्या आघाडीवरती आहे. जेव्हा नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हापासून संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्याला 2-3 कारणं आहेत. एकतर काँग्रेसचे जे मंत्री सुरुवातीला निवडले गेलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये, त्याच मंत्रिपदाच्या निवडीमध्ये संग्राम थोपटे यांच्या नावाची खूप जोरदार चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांचं नाव जे आहे ते मागे पडलं आणि पश्चिम महाराष्ट्राला जे पुरेसे प्रतिनिधित्व या मंत्रिमंडळामध्ये मिळायला पाहिजे होतं ते सुद्धा मिळालेलं नव्हतं. कारण केवळ 2 राज्यमंत्री आहेत काँग्रेसचे, सतेज पाटील आणि विश्वजित कदम. कॅबिनेट मंत्रीसुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा कुणी नाही आहे आणि त्या अर्थानं हे पद जे आहे ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राकडे यावं, पश्चिम महाराष्ट्राकडेच राहावं अशी एक काँग्रेसमधली धारणा आहे. आणि त्या अनुषंगानं संग्राम थोपटे जे 3 वेळा आमदार झालेले आहेत आणि ही त्यांची 4थी टर्म आहे, तर त्यांचं नाव जे आहे ते आघाडीवरती आहे. यासोबतच एक हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या काही दिवसामध्ये चर्चा खूप सुरू होत्या की जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांपैकी कोणाला तरी विधानसभा अध्यक्ष केलं जाऊ शकतं. मग नाना पटोले यांच्या मंत्रिपदाची सुद्धा चर्चा सुरू होते. पण जी माहिती आपल्याला अधिकृत सूत्रांकडून कळालेली आहे, अशा पद्धतीचा कुठलाही बदल काँग्रेस करणार नाही आहे. नाना पटोले यांच्या मंत्रिपदाची तुर्तास कुठलीही शक्यता नाही आहे ना, एखाद्या मंत्र्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जो छोटासा फेरबदल अपेक्षित किंवा चर्चेमध्ये होता तो देखील होणार नाही आहे आणि संग्राम थोपटे यांच्याच नावाची सध्या चर्चा जी आहे ती जास्त वेगानं होताना दिसते. कदम आपल्याला दिल्लीहून माहिती देत होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस मंत्र्यांच्या नावाची चर्चा तर नाहीये, मात्र संग्राम थोपटे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.